विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। लातूर जिल्ह्यातील पीएम कुसुम सौर पंप योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी। शिवसेना सहसंपर्क प्रमुख संतोष सोमवंशी, औसा प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर। शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून देण्याच्या हेतूने केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम कुसुम सौर पंप योजना राबवण्यात येते। शेतकऱ्यासाठी विजेची गैरसोय टाळण्यासाठी ही योजना कार्यान्वित आहे। मात्र शेतकऱ्यांची नावे वापरून या योजनेचा फार मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे। या एकंदर प्रकरणातून शेतकऱ्यांची तर फसवणूक झालीच आहे, सोबत शासनाचीही फसवणूक झाली आहे। शेतकऱ्यांसाठी लाखो रुपयांची सबसिडी या योजनेतून देण्यात येते। मात्र सबसिडीचा लाभ घेऊनही हे सौर पंप बसवले गेले नाहीत। काही शेतकऱ्यांचे सौर पंप बसवल्याचे दाखवले गेले, मात्र त्याची उभारणी वेगळ्याच जागी केली। उभारणी पश्चात तपासणीची जागा वेगळी आणि मूळ लाभार्थ्यांची जागा गाव वेगळी अशी परिस्थिती आहे। एकंदर ऑनलाईन नोंदणीपासूनच गौडबंगाल असलेल्या योजनेत लातूर जिल्ह्यात कोट्यावधीचा गैरव्यवहार झालेला आहे। लातूर जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना सौर पंप मंजूर झाला आहे त्या ठिकाणी स्थळ पाहणी अहवाल करून पंप बसवला पाहिजे। त्या ठिकाणी सौर पंप न बसवता बिल उचललेले आहेत। तसेच सौर पंप बसवला म्हणून निरीक्षण अहवाल तयार करण्यात येतो, तो दुसऱ्याच ठिकाणचा आहे। तसेच स्थळ पाहणी उभारणी अहवालातील लोकेशन व निरीक्षण अहवाल लोकेशन हे वेगवेगळे आहेत। याचाच अर्थ की तो पंपच बसवलेला नाही, तरी महाऊर्जा अधिकाऱ्यांच्या संगनमताने सदरील बिले उचलल्याचे या ठिकाणी बोलले जात आहे। तसेच बऱ्याच निरीक्षण व स्थळ पाहणी अहवालात शेतकऱ्यांचा फोटो हा वेगळाच असून दुसऱ्याच व्यक्तीला घेऊन अहवाल तयार करण्यात आला आहे। तसेच बऱ्याच सौर पंपाचा अहवालाबाबत अगोदर निरीक्षण अहवाल तारीख आहे आणि नंतर उभारणी अहवाल तारीख आहे। तसेच प्रकल्प अधिकारी यांच्या अहवालानुसार सौर पंप बसवताना जो स्टार्टर नंबर असतो तो स्टार्टर नंबर निरीक्षण अहवालात वेगळा आहे। याचाच अर्थ की या पूर्ण शासनाच्या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा झाला नसून महाऊर्जा अधिकारी व सौर पंप बसवणारी एजन्सी यांनी मिळून फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। यामुळे या एकंदर योजनेतील भ्रष्टाचाराबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून चौकशी व्हावी असे निवेदन सखोल चौकशी निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। चौकशी करून या प्रकरणातील दोषीवर त्वरित कारवाई करावी अशी मागणीही संतोष सोमवंशी यांनी केली आहे। या गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करावी व दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा सहसंपर्क प्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांनी निवेदनात दिले आहे। यावेळी शिवसेना महिला जिल्हा संघटक सुनीता चाळक, महानगर प्रमुख विष्णुपंत साठे, ज्येष्ठ शिवसैनिक त्र्यंबक स्वामी, युवा सेना जिल्हा प्रमुख दिनेश जावळे, शहर प्रमुख रमेश माळी, माजी तालुका प्रमुख रमेश पाटील, औसा खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, औसा बाजार समितीचे माजी उपसभापती किशोर जाधव, धानोरा सरपंच सुरेश मुसळे, हिप्परसोगा सरपंच मनोज सोमवंशी, सिद्धेश्वर जाधव, सोमनाथ स्वामी आदींच्या या ठिकाणी स्वाक्षऱ्या आहेत। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अशाच नवनवीन न्यूजकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व 24 न्यूज। औसा प्रतिनिधी अमर जाधव सारणी। केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम कुसुम सौर पंप योजनेचा लातूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे। पीएम किसान योजना मंजूर झाल्यानंतर त्या शेतात न बसवता दुसरीकडे पंप बसवून त्याचे परस्पर पैसे उचलायचं काम पंप बसवणारी कंपनी आणि अधिकाऱ्याच्या मिलभगतीनं झालेलं आहे। याचे उदाहरण मी तर तुम्हाला इथं दाखवलेलं आहेत। मी शासनाकडे अशी मागणी करतो, ह्याच्यातला भ्रष्टाचार रोखवायचा असेल तर शेतकऱ्याच्या अकाउंटवर डायरेक्ट पैसे गेले पाहिजेत। पीएम किसानचे पैसे 2000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटला जातात,
पण एवढी मोठी योजना असलेले हे पैसे मात्र त्या कंपनीच्या नावावर जातात, तर ते पैसे शेतकऱ्याला मिळावं ही भूमिका माझी आहे। आणि ज्या अधिकाऱ्याने आणि ज्या अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केलाय त्याला त्वरित निलंबित करावं आणि ज्या कंपनीने पंप बसवलाय त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट मध्ये घालावं अशी मागणी या माध्यमातून। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।